राज्यात पुन्हा कांदा प्रश्न पेटला आहे। कांद्याला मिळणाऱ्या अत्यंत कमी दराविरोधात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आंदोलन केलं। समृद्धी महामार्गावर चक्का जाम करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। वैजापूर तालुक्यातील जांबरगाव इंटरचेंजवर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान काही ठिकाणी टायर जाळून रस्ता रोखण्यात आला, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं। परवानगी नाकारण्यात आली होती, तरीही शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी आम्ही आंदोलन केल्याचं दानवे यांनी स्पष्ट सांगितलं। कांद्याला योग्य भाव मिळावा हीच आमची मुख्य मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं। अंबादास दानवे यांनी सरकारवर गंभीर आरोपही केले। सध्या कांदा अवघ्या 25 ते 50 पैशांप्रति किलो दराने विकला जात असल्याचा दावा त्यांनी केला। अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून काही ठिकाणी आत्महत्यांचे प्रकारही घडत असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी 12 रुपये 35 पैसे प्रति किलो दर जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात त्या दराने खरेदी होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला। प्याज है, कांदा है, ओनियन है, उसको भाव नहीं मिल रहा है। किसानों को ये अपना जो प्याज है ये फेंक देना पड़ रहा है। 50 पैसे चारा ने, आटा ने, 12 ने इस प्रकार का भाव मिल रहा है। किसान को इस प्याज को भाव मिलना चाहिए, इसलिए शिवसेना ने आंदोलन किया है। आज रास्ता रोको किया और शिवसेना ने ये बता दिया है कि हमारे एग्रेसिव तरीके से हम किसानों का मुद्दा कैसे रख सकते हैं। सर, सरकार ने कहा है कि 12 रुपये 35 पैसे किलो किसको दिए जरा बताए, किसको देने वाले बताए, कैसे देने वाले बताए, कितना खरीदी करने वाले वो बताए। उसका तुम्हारे पास कितना रकम है क्या सरकार के पास इतना कांदा लेने के लिए, ये भी बताए। सिर्फ भाव डिक्लेयर करने से थोड़ी होता है। सरकार सिर्फ डिक्लेयर करती है, पीछे 33,000 करोड़ का पैकेज डिक्लेयर किया, कहाँ है वो अभी? 10,000 करोड़ भी नहीं आए उसमें। थँक्यू। खरं तर हा आंदोलनाचा भाग आहे। आमचं काही पोलिसांशी वाद असायचं काहीच कारण नाही, पण सरकार ज्या पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करतं त्या विषयावरचा आमचा संघर्ष चालूच राहील। आज पहिल्यांदा समृद्धी महामार्ग झाल्यापासून पहिल्यांदा रोखला गेला, तो शिवसेनेनं ते काम केलं। आता ते सगळं गनिमी गाव्यानं केलं। आम्ही काय फार ऑफिशियली पोलीस तर कोणत्याच रस्ता रोकोला परमिशन कधीच नसते, पण आम्ही शिवसैनिकांनी गनिमी गाव्याने छत्रपती शिवरायांच्या विचारानं आणि शिवसेना पंगाच्या विचारानं गनिमी गाव्यानं आंदोलन केलं। मला वाटतं सरकार जर खरोखरीचे कान उघडे असेल तर सरकारला या आंदोलनाचा आवाज येईल। सरकारचे डोळे उघडे असेल तर त्याला आंदोलन दिसेल आणि सरकारला तोंड असेल तर आंदोलनावर त्यांची भूमिका स्पष्ट करते आणि ती अपेक्षित आहे। दरम्यान आंदोलनानंतर पोलिसांनी अंबादास दानवे आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत वैजापूर पोलीस ठाण्यात नेलं। त्यानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। कांद्याचे दर घसरल्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत। पश्चिम आशियातील तणावामुळे निर्यातीवर परिणाम झाला आणि त्याचा फटका थेट कांदा उत्पादकांना बसत असल्याचं सांगितलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा खरेदीचा दर जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिलासा कधी मिळणार हा मोठा प्रश्न कायम आहे।